आता मी येणार सिद्धार्थ मेनन तुमच्याकडं. खरं तर आल्या आल्याच आमच्या लोकांनी तुमचं स्वागत केलं आणि त्याच्यात एक होतं की साऊथमधून आलाय एक जण सिद्धार्थ मेनन. पण कौतुक आहे. मागं पण आपण बोललो होतो की इतकं सुंदर मराठी तुम्ही बोलता आणि मराठीवर प्रेम आहे तुमचं. साऊथमधून तुम्ही आहात, तिकडं पाण्याने होळी खेळली जाते, मग तिकडं काही नारळ पाण्याने खेळतात साधारणपणे, कारण तिकडे पाणी जास्त नारळाचंच असतं. मला आपलं गंमत म्हणून विचारायची, कशी पद्धत राहते होळीची तिकडं? खरं सांगू, हां, मला अजिबात माहिती नाही, कारण मी तिथे कधीच नव्हतो होळीच्या फेस्टिवलच्या वेळेला. काय सांगता? हो, मी पुण्यातच जन्माला आलो, तिथेच वाढलो, तर मित्रमैत्रिणी सगळे तिथेच, तर त्यांना सोडून मी कुठे, मला इमॅजिनच व्हायचं नाही की अरे यांना सोडून मी कुठेही नाही जाऊ शकणार, त्यांच्याबरोबरच होळी खेळणार. चला आवाजाला काय म्हणतात मग साधारण साऊथमध्ये? साधारण यांना कॉर्चे काचे वन्नोटे. काय 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 खूपच मोठं आहे. एन्नाल कॉर्चे काचे वन्नोटे. अच्छा, व्हेरी नाईस. आणि गुड नाईटला? गुड नाईट. मला बाकी सगळं येत होतं साऊथ मधलं, फक्त ते गुड नाईट प्रस्तुत तेवढं माहिती. त्याला काय म्हणतात तुमच्याकडे ते फक्त मला चेक करायचं होतं, बाकी काय मला येत होतं. ते यांना कार्टी काढत घुसली काय ते म्हणाले, ते आपल्याला जमतच होतं. तर आता पर्ण तुझ्याकडे येणार आहे. मला पुण्याची होळी जाणून घ्यायची, कशी असते साधारणपणे, आणि तुम्ही काय धमाल करता बाबा पुणेकर? मी पुण्यात कोथरूडला राहते. तिकडे कॉलनीत अशी एक प्रथा असल्यासारखं आहे की रात्री म्हणजे रंगपंचमीच्या आदली होळीचा जो दिवस असतो त्या दिवशी प्रत्येक जे घरातलं जे कोण खेळायला येणार असतात ते प्रत्येकजण होळीला चला असं ओरडत असतात आणि अख्खे कॉलनीभर फिरतात. रात्री हे 10ला वगैरे होतं सगळं. होळीला चला असं सगळे अख्खे कॉलनी जमा करतात आणि मग प्रत्येकाच्या घरात नारळाची झाड आहेत, तर त्यामुळे त्या झावळ्या सगळं हे करून अख्खी ती होळी आम्ही करतो. वा 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 वा. नवीन नवीन लग्न झालेलं आहे आणि सगळ्यांना सांगायला आवडेल की आलोक राजवाडे यांच्याशी त्यांचा विवाह झालेला आहे. रमा माधवची ही जोडी गाजलेली होती आणि त्यांनी त्यानंतर वैयक्तिक आयुष्यात सुद्धा एकमेकांची साथ देण्याचे ठरवलं. तर आता तुला इथं उखाणा घ्यावा लागणार आहे, कारण तू सून आहेस तुकरटवाडीची. आता फुलात फुल गुलाबाचं फुल, हो हो, फुलात फुल गुलाबाचं फुल, सगळ्या जगात आलोक सगळ्यात कूल. आणि स्वरांगी, आता तुला पण घ्यायला लागेल मग उखाणा. आम्हाला ऐकायचंय त्यांचं नाव. प्रेमाच्या गोड श्रीखंडावर हळूच बसली माशी, निखिल तू लक्षात ठेव, मिस तुझी मस्तानी आणि मिस तुझी काशी. तर होळी म्हटलं की मजा असते, धमाल असते आणि लहान मुलांना हा सण फार आवडतो. आमच्या तुकरटवाडीमध्ये काय, आमची 2 भाचे आहेत, त्यांना सुद्धा हा कार्यक्रम फार आवडतो, हा सण खूप आवडतो. डास मारायचं आणलेस का काय, ढेकून मारायचं आणलेस काय, आणलेस ते? आई शपथ, मला तर पिचकारी म्हणूनच दिली ही. तुमच्यात पण लई किडे, 2 मेले तर बरं होईल. मारो गप्पा बसा, गप्पा बसा. अबो मामा. अरे बापरे, ह्याला काय रंगून आणलाय? हा झाडावर बसला होता, आम्ही घेऊन आलो याला. नाही, कोण ओळखशील? अरे हा सरडा आहे, रंग बदलला म्हणून ओळखत नाही. आपला सरडा आहे. बरं, मी काय म्हणतो, रंगपंचमी सगळी ठीक आहे, पण शाळेत का नाही गेला तुम्ही? आम्हाला रजा दिली दोघांनाच. काय म्हणाले सर तुम्हाला? काल तेव्हा. का, काय केलं तुम्ही? अरे काय झालं, सरांच्या शर्टवर ना कुणीतरी लाल रंग उडवला. मग तर आम्ही म्हणलं सर आम्ही काढून देतो. वा वा. मग काय केलं तुम्ही? मग आम्ही त्यांना मदत केली, काढून दिला. तुम्ही सगळे डाग काढून दिले? तरी पण आम्हाला हक्कलं. कशाने काढले डाग? कैची घेतली, जिथे तर डाग होते तिथे काढून दिले. तरी म्हणले चाल तेव्हा. नाही रे, असं नाही करायचं. कोण? अरे हा बघ ना, रोहित राऊत. अरे हा ह्यांचं महिना. कोण? मी. स्पेशल ओळख काय माहितीये? काय? हा 1.5 मिनिटाचं गाणं 10 मिनिटं गातो. कसं गातो सांग रे? याड लागलं ग, याड लागलं. अरे हे तर गाणं तुझ्यात याड लागलं, हे आहे गाणे. मग त्याची 10 मिनिटं कशी करते? हा. याड लागलं
बेशक्य मंदिर अरे असं 10 मिनिटं. अच्छा 10 मिनिटं असे वेगवेगळ्या हरकती घेतो. अरे आता माईकला वास येतो तर धुवून घे ना. असं वेळ आई शपथ. कोण रे? अरे हा बघ. कोण? अरे हा दाढीवाला. अरे आरो वेलणकर. हा प्रदीप वेलणकरांचा मुलगा. वेलणकरांचा भाऊ मला माहिती आहे ना. का बोलतो? अरे वेलणकर आणि वेलणकर कंपनी आहे ना. हा त्याचं काय? त्याचा आणि ह्याचा काय संबंध नाही. अरे हा बघ हवाबान हरडे. हवामान हलदे नाही. अभिनय बेर्डे. अभिनय बेर्डे. अभिनय बेर्डे. नाही छान होतं. नाव चेंज करायला पाहिजे मला ऍक्च्युली. करून घ्या सर. जागरण होतात गॅसचा त्रास जाम होतो मग. ही हा बघ. कोण? घ्यायला ओळखलं का? अरे हा प्रथमेश लोटा घे. लघाटे. लघाटे आडनाव असतं त्यांचं. हा हा प्रथमेश घटाले. प्रथमेश लघाटे. मोदक म्हणतात त्याला. मोदक सगळे. सजेशन दिलंय मी त्याच्यामध्ये. अच्छा. की वजन थोडा घटाले. वा वा हा बघ. कोण? अरे हा बघ याच्या बाबाला याच्या बालमाची टोपी याच्या. अरे सिद्धार्थ. याला उडत. सेलिब्रिटी आहेत आपले. तसं नाही अरे बोलायचं. नाटक आहे त्याचं. याच्या बाबाला. अरे सिद्धार्थ मेनन आहेत ते. सिद्धार्थ जाधव वेगळे. आईला. कोण आहे? आईला. हळू शपथ. कोण? चायनाचे आर्टिस्ट. कोण? बघ ना. बघ. गप्प बसा. चायनाचे आर्टिस्ट कसे काय येतात अरे ते? मला माहिती नाही हिचं नाव. काय? स्वरंगी कराटे. बरोबर. काय? शपथ. मॅडम चायनामध्ये लोक खूप गरीब असतात ना. कसं चायनात गरीब कसे लोक? अरे रोज चायनीज खाणारा माणूस गरीब नाही तर काय म्हणा. आपली इंडिया ग्रेट आहे. चालू तुमचं सगळ्यांवरचे विनोद करून. हा. आता तुम्ही आज जा आणि होळी खेळा. आणि मामा. त्याला जरा धुवा. रंगपंचमी आहे ना. हा भांग. हा. भांग बघ ना मस्त आहे ना. जा निघा 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 निघा. आरोह तुझी होळी कशी असते आणि काय काय धमाल करता तुम्ही किंवा केलेली आहे शाळेतली? शाळेतली होळी वेगळी होती, पण कॉलेजमध्ये गेल्यानंतर मग आमचं एक रुटीन बसलं होतं. म्हणजे सकाळी 6 वाजता जमायचं. पहिले आपली आपल्या लेवलवर खेळून घ्यायची, घाण व्हायचं सगळं. आणि मग त्याच्यानंतर प्लॅनिंग असायचं. एक प्लॅनिंग म्हणजे फुगे विकत आणले जायचे. आणि मग त्याच्यानंतर बाईकवरनं आम्ही जायचो. तर बाटल्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं पाणी, ते पण ज्या लोकांकडे जाणार आहे त्या अनुषंगाने. म्हणजे रंग, काही याच्यात राख, माती, कोणी आवडत नसेल तर त्याच्यात अजून घाण काहीतरी घरातला शॅम्पू किंवा साबण वगैरे असं टाकून. आणि मग ती सगळी होळी खेळायची, दिवसभर फिरायचं. असं सगळं ते मला आता इथे बसल्या बसल्या एकदम अचानक आठवतंय.